आणि एखादा सज्जन मनुष्य जसा रस्त्याने जातो त्याला मात्र 10 अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. आणि ह्या लक्ष्मण रेषा ओलांडणारा जात असताना अत्यंत रुबाबात जात असतो. त्याला कुठलाच अडथळा कोण येत नाही. आणि काही वेळेला असंही दिसतं काका, अशा लक्ष्मण रेषा ओलांडणाऱ्याला पोलीस सल्यूट करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटायला लागतं की लक्ष्मण रेषा ओलांडणं आजकालच्या समाजामध्ये एक वजनदार माणूस म्हणून जगण्याचं एक साधन आहे का काय. आणि कधी कधी हा लक्ष्मण रेषा ओलांडणारा मनुष्य देखील सांगतो सज्जन माणसाला, काय वेड्यासारखं बँकिंग करतो मी, बघ 10 वेळा केलं, काही झालं माझं. आणि छाती ठोकपणे सांगत असतो. त्यामुळे ही लक्ष्मण रेषा ही खरंच कोणाकरता आहे, काय आहे हे खरंच कळेनासं झालेलं आहे. आणि अशी लक्ष्मण रेषा ओलांडणारी लोक समाजामध्ये मोठमोठ्या पदावर येतात, निवडून येतात, त्यांच्या 10 वेळा चौकशा होतात, 88 होते, तुमचे रिपोर्ट येतात. त्यामुळे अशा पुस्तकाचं महत्त्व त्याला कधी कळतच नाही. तो काय निमकर साहेब, मी शिकवतो याच्यापेक्षा जास्त चांगलं. त्यामुळे समाजाला प्रशिक्षणाची गरज आहे हे देशपांडे साहेबांनी सांगितलं. आपल्या सगळ्या लोकांना प्रशिक्षणाची गरज आहे. अनेक प्रशिक्षण संस्था आहेत, पण प्रशिक्षण घ्यावंसं वाटलं पाहिजे. मला ज्यावेळी प्रशिक्षण घ्यावंसं वाटेल हे कधी वाटेल, ज्यावेळी मला स्वतःला असं वाटेल की मला काहीतरी शिकायचं आहे, मला काहीतरी येत नाही, मला काहीतरी आत्मसात करून घ्यायचे आहे, असं ज्यावेळी एखाद्याला वाटेल त्याचवेळी तो प्रशिक्षणाला स्वतःहून जाईल. पण आपल्या सहकार क्षेत्रामध्ये मला काही येत नाही असं वाटणारी व्यक्ती दुर्मिळ. किंबहुना मला सगळं येतं. मग याच्याकरता अनेक प्रशिक्षण संस्था या, मी एक छोटंसं उदाहरण देतो. गायकवाड साहेब यशोदाला महासंचालक होते, रत्नाकर गायकवाड. आणि रत्नाकर गायकवाडांनी ठरवलं की एक प्रशिक्षण, या यशोदाचा उपयोग प्रशिक्षणासाठी करायचा. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं यशोदामध्ये सहकार नागरी सहकारी बँकांकरता प्रशिक्षण सुरू केले. साहेब कोणीही यायला तयार नाही, कोणीही यायला तयार नाही. मग त्यावेळी नेमके सरंगी साहेब हे आयुक्त होते. मग गायकवाड साहेब आणि सरंगी साहेब एकत्र आले आणि गायकवाड साहेबांनी सांगितलं की हे सहकार खात्याचं काम आहे की आमच्याकडं प्रशिक्षणार्थी पाठवा. सरंगी साहेबांनी खाली संपूर्ण DDRनं सांगितलं की तुमच्या प्रत्येक भागातनं दर महिन्याला एवढे प्रशिक्षणार्थी यशोदाला गेले पाहिजेत. सहकार खात्याचं सर्क्युलर आलं. सर्क्युलर आल्याबरोबर वर्ग एकदम 100% गच्च भरला. वर्ग भरला. सरंगी साहेब स्वतः रविवारी यायचे आणि मी वगैरे आम्ही सगळेजण त्याकरता आमचे ते तयार केलं गेलं आणि आम्ही प्रशिक्षण द्यायला लागलो. प्रशिक्षण म्हणजे हे प्रॅक्टिकल, त्याकरता मिश्रा साहेब कधीतरी यायचे, आमचे रिझर्व्ह बँकेचे परेरा साहेब यायचे वगैरे. आणि हे सगळं दादाला प्रशिक्षण दिलं, आम्ही प्रशिक्षण दिलं, जीव तोडून चालतो सगळं. आणि त्या प्रशिक्षणाचा एक उपयोग झाला की सरकारचा काडीचाही पैसा न घेता तिथं 2 मोठ्या इमारती तयार बांधल्या गेल्या यशोदामध्ये. आशिया खंडातल्या उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून विलासराव देशमुख उद्घाटनाला आले. पण एक दमडाही न घेता सरकारचा गायकवाड साहेबांनी या प्रशिक्षणच्या माध्यमातून आलेल्या फीमधून 2 इमारती उत्कृष्ट बांधल्या. 1.5 वर्ष
उत्कृष्ट इमारती बांधल्या, परंतु एवढं चांगलं प्रशिक्षण दिल्यानंतर देखील बँका बुडण्याची संख्या वाढतच गेली. म्हणजे या प्रशिक्षणाचा नेमका उपयोग काय? त्या प्रशिक्षण देत असताना पूर्वीच्या काळापासून एक सांगितलं जायचं, एखादी गोष्ट समाजाला, हे कर, चांगलं आहे, तुझ्या हिताचं आहे, असं सांगितलं गेलं की ती व्यक्ती ऐकायची नाही. तू काय, मला काय होत नाही सोड. मग पूर्वीच्या काळापासून एक पद्धत आहे की कुठली गोष्ट समाजाच्या हिताची सांगत असताना त्यांनी ऐकावं म्हणून त्या पाठीमागं देव, धर्म, भीती यांचं एक जोडायचं काहीतरी. एक उदाहरण छोटं पूर्वी असं सांगायचे की रात्रीच्या वेळेला झाडून काढू नकोस. रात्रीच्या वेळेला झाडून काढू नकोस, त्याच्या पाठीमागं उद्देश असा आहे की रानामध्ये घरं असायची आणि दाराच्या आडमध्ये किडूक, साप, विंचू नेहमी असायचं, आणि झाडून काढायला गेलं की त्याला डिवसला गेलं की तो तुम्हाला चावायचं. हे सगळं सांगायला गेलं तर कोणी ऐकणार नाही, म्हणून हळू त्याला एक जोडलं गेलं. संध्याकाळच्या वेळेनंतर झाडून काढल्यानंतर लक्ष्मी बाहेर जाते, आणि माझे सगळ्यांची आवडती गोष्ट म्हणजे लक्ष्मी. त्यामुळं आजही एवढ्या 100 वॅटच्या प्रकाशामध्ये आजही कोणी झाडून काढत नाही. तसे ती जी भूमिका आहे, तीच भूमिका आज हे जर केलं नाही तुम्ही तर रिझर्व्ह बँक तुम्हाला दंड करते, पेनल्टी लावते. मग रिझर्व्ह बँकेने पेनल्टी लावू नये म्हणून करायचं. त्याच्या पाठीमागे नेमकं बँकेचं हित काय हे का सांगितलं गेलंय? कारण का कोणत्याही सरकारला, केंद्र असू दे, राज्य असू दे किंवा रिझर्व्ह बँक असू दे, त्यांनी एक ठरवलेलं असतं की सहकार क्षेत्राचं नेमकं काय आहे, सहकार क्षेत्र चाललं कसं गेलं पाहिजे. आणि सरकारला ज्यावेळी वाटतं हे क्षेत्र असं चालावं, त्याच्या अनुषंगाने ते कायदे बनवतात, नियम बनवतात. रिझर्व्ह बँकेला जसं वाटतं की आजकालच्या याच्यामध्ये नेमकं बँक चालली कशी पाहिजे बदलत्या वातावरणात, तसं रिझर्व्ह बँक मग कायदा करते, बियर ॲक्टमध्ये बदल करते. पण नेमकं का केलं गेलं याची माहिती कोणी करून घेत नाही. त्यामुळे आजही आपण भाऊ दाखवतो आमच्या सगळ्या लोकांना की तुम्ही जर हे कराल तर रिझर्व्ह बँक तुमच्यावर ॲक्शन इनिशिएट करेल, मग हे करेल रिझर्व्ह बँक. त्यामुळे एक बागोलबुवा, त्यामुळे अशा पुस्तकाची खूप मोठी गरज आहे खरी. नेमकर साहेब उत्कृष्ट प्रशासक आहेत, ते पण प्रशिक्षितांनी अनेक लोकांना दिलेलं आहे. पण जोपर्यंत त्या माणसाला कळत नाही, त्यामुळे अष्टावधानी बँकिंगचं असेल तर अष्टावधानी संचालक पण काळाची गरज आहे, अष्टावधानी ग्राहक पण काळाची गरज आहे. आजकालच्या जगामध्ये ग्राहकांना देखील अष्टावधानी राहिलं पाहिजे, नाहीतर इंटरेस्ट याच्यामध्ये तो कसा फसवला जातो या NBFC कडून हे त्यालाच कळत नाही. 8 वर्षाने कळतं, एकही हप्ता चुकला नाही पण मुद्दल काय कमी नाही झालं. त्यामुळे अष्टावधानी ग्राहक पाहिजे आणि तसंच अष्टावधानी प्रशासनही पाहिजे. प्रशासन देखील अष्टावधानी पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने समाजामध्ये ही जी कोण मी मगाशी पहिल्यांदा उल्लेख केला, 10 वेळा लक्ष्मण रेषा ओलांडूनही ज्यांना काही झालं नाही, जे उजळ माथ्याने फिरतात, त्यांच्याकडं बघून लक्ष्मण रेषा ओलांडण्याचं धाडस अनेक लोकांना वारंवार होतं. आणि त्यामध्ये मोठा तोरात सांगितलं जातं की मी इतकं करून देखील आजपर्यंत मला काही झालं नाही. याच्याकडे देखील लक्ष प्रशासनाने दिलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. कारण का असं आहे की रिझर्व्ह बँक नेहमी म्हणते की तुम्ही चांगली लोक आहात, सहकारी बँकिंग करणारी लोक अतिशय चांगली आहेत. किंबहुना सामाजिक बँकिंगची कल्पना त्यांनीच पहिल्यांदा मूर्त स्वरूपात आणली. पण रिझर्व्ह बँक हे म्हणताना पण काय ते विसरत नाही. पण त्यांच्या डोक्यात असतं, पण ते म्हणतात तुम्हाला प्रोफेशनलिझम नाही तुमच्यामध्ये.
तुमच्यामध्ये व्यावसायिकता नाही. आणि व्यावसायिकता म्हणजे नेमकं काय, रिझर्व्ह बँकेला नेमकं काय अपेक्षित आहे हे काय आजपर्यंत आम्हाला कळलं नाही. आपण त्याच्या पाठीमागचा प्रत्येक सर्क्युलरच्या पाठीमागे नेमका उद्देश काय काय प्रत्येक कायदा करत असताना पण साहेब SRO असतो, स्टेटमेंट, रिझन, ऑब्जेक्ट, 3 गोष्टी आहेत. नेमकं सरकारला काय पाहिजे, त्यांचं नेमकं ऑब्जेक्ट काय, काय गाठायचं आहे, काय उद्देश आहे. पण याची आपल्याला माहिती नसल्यामुळे आज बऱ्याच वेळेला आपण भरकटत जातो. आपल्या उपविधी कशा करतायत, काय आहेत हे पण आपल्याला माहीत नसल्यामुळे ठराविक साचेबंद पद्धतीनं आपण ते आजपर्यंत एवढे संचालक होऊन गेले. पण मला वाटतं एखाद्या बँकेमध्ये जर 15 संचालक असतील, त्या 15पैकी क्वचितच एखाद्याने बँकेचे उपविधी वाचले असतील. बँकेचे उपविधी पण संचालक वाचण्याचं तसदीक घेत नाही. त्यामुळे नेमकं याच्या पाठीमागं शासनाचा उद्देश काय, प्रशासनाचा उद्देश काय, कायद्याचा उद्देश काय. आपण AGM एवढी छान प्रकारे घेतो, पण AGMचा उद्देश आज एवढ्या 104 वर्षामध्ये AGMचा उद्देश साध्य झाला आहे असं मला स्वतःला वाटत नाही. खरं म्हणजे वार्षिक सभा म्हणजे हे सहकारातला एक महत्त्वाचं हे आहे की आज तुम्ही सगळे 3000 सभासद, खरं 3000 मालक आहेत. 3000 मालकांनीच, खरं म्हणजे मालकांनीच व्यवसाय बघायचा असतो. पण 3000 मालक एकावेळी व्यवसाय बघायला लागले तर कुठलाच व्यवसाय बघितला नाही जाणार. म्हणून त्यांना मिळालेल्या अधिकारात त्यांच्यातले काही लोक ते संचालक म्हणून निवडून देणार आणि त्यांना सांगणार की आमच्या वतीनं तुम्ही कामकाज बघा. आणि तुम्ही कसं कामकाज करावं याच्याकरता बँकेचे उपविधी आहेत. ते उपविधी कायद्याच्या कक्षेत आहेत का नाही हे बघायचं काम सहकार खात्याचं आहे. आणि मी माझ्या उपविधीनुसार जे काही कामकाज बघितलं, उत्कृष्टपणे बँक चालवली, हे वर्षातनं एकदा सभासदांना समजून सांगण्याकरता वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन. पण मीच सांगताना कुठल्या मुद्द्यावर मी माझी बँक उत्कृष्टपणे चालवली हे म्हणतो, ते मुद्दे समजून घेण्याची ताकद सभासदांच्या ज्ञानात असते का नाही माहीत नाही. वार्षिक सभेला 1 ते 11 विषय एकंदर एका मिनिटात पास होतात. काही लोक म्हणतात वाचूच नका. त्यामुळे वार्षिक सभेचं सगळ्यात सुरुवातच अशी होते की वार्षिक सभेनंतर उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आणि मग वार्षिक सभा चांगली का छान, जेवणामध्ये काय जिलबी आहे का काय आहे. त्यामुळे काही सभा 2 मिनिटात आटपल्या जातात. हा मनुष्य जीव तोडून सांगतो की माझा CRR 16% आहे, पण ते ऐकायला कोणी तयार नसतं. पुढं चला, पुढं चला, पुढं चला. आणि नेमकं राईटअपचा मतलब कळला नसल्यामुळं राईटअपच्या विषयाला देखील 300 मोर्चेकरी बाहेर असतात. उलट सुप्रीम कोर्ट म्हणतं राईटअप म्हणजे आर्ट, हे कला आहे. राईटअप हे आवश्यक आहे. राईटअप नाही केलं तर तुमची बँक नाही करत बँकिंग. पण त्याला देखील मोर्चा घेऊन बाहेर लोक असतात. राईटअपचा उद्देशच नाही कळलेला. आणि ते काही उद्देश सांगण्यामध्ये बँक कमी पडली असेल. त्यामुळे सगळ्यांच्या पाठीमागं, प्रत्येकाच्या पाठीमागं आज नेमका नियम काय काय का हा कशा करता असा आहे. आणि अनेक जुनी लोक सांगत असतात की हे करू नका, ते करू नका. अनेक जुनी लोक सांगतात एकाच पेननी सगळे कर्जाचे फॉर्म भरा, एकाच वेळेला भरा, रिकाम्या जागा ठेवू नका. आम्ही विचारतो कायदा आहे का असा? कायदा दाखवा. 2 पेननी भरलं काय होतं? कोर्टामध्ये अनेक वेळेला दिसतो. ज्यावेळी एखादं कर्ज थकतं तो फॉर्म आम्ही देतो, दुसऱ्याला फिरने ब्लँक्स भरा म्हणतो. कोर्टात तो वकील ऑब्जेक्शन घेतोय, 2 अक्षरात भरलंय. ज्यावेळी माझ्या माणसाने खाली सही केली त्यावेळी ब्लँक होतं. याचा अर्थ आफ्टर थॉट आहे, म्हणजे माझ्या आशिलाला ते मान्य नाही. कारण ज्यावेळी सही केली त्यावेळी जे लिहिलं तेच माझ्या आशिलाला मान्य आहे. पण इथं जुना जाणता सांगत असतो एकाच अक्षरामध्ये भरा, त्याचं महत्त्व आम्हाला कधी कळत नाही. प्रत्येक वेळेला मागणीला महत्त्व आहे आपल्याकडं. त्यांनी कर्जाचे दिलेले छान अत्यंत निमकर साहेबांनी. कर्ज मागणी अर्ज नोटीसला देखील डिमांड नोटीस, डिमांड जी असते त्याला महत्त्व आहे. 10 लाखाची डिमांड असताना 12 लाख कर्ज दिलं तर वर्षे 2 लाख रुपये तुम्हाला वसूल करता येत नाहीत. कारण जे मागितलंच नाही ते मला दिले म्हणजे डोनेशन आहे ते. पण हे तळापर्यंत जाऊन जर बँकिंग समजून घेतलं, जगलं. निमकर साहेब हे का लिहितात?
निमकर साहेबांचं नितांत प्रेम या सहकारी बँकिंग क्षेत्रावर आहे, सहकारी पतसंस्थावर आहे, सहकारावर नितांत प्रेम आहे त्यांचं. तसं आपलं प्रेम या संचालकांचं प्रेम ज्यावेळी त्या संस्थेवर येईल, नितांत प्रेम येईल, आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम त्या संस्थेवर ज्यावेळी त्या संचालकाचं येईल, त्यावेळी ते एक एक गोष्ट शिकायला लागेल. मग अशा नेमकार साहेबांसारख्या सगळ्या लोकांची गरज या सहकार क्षेत्राला खूप मोठी आहे. पण आज नेमकं तिथंच आपण कमी पडतो. आणि नेमकं कशा करता आहे, काय आहे, आणि जर एखादा करायला गेला तर त्याला विरोध जास्त जोरदार पद्धतीने होतो. कारण का मी माझ्या बँकेमध्ये खूप पूर्वी 30 वर्षापूर्वी एक उपविधी केला आणि मी त्याला सांगितलं जो कोण संचालक निवडणुकीला उभं राहायचं असेल तर त्याने ग्रॅज्युएट असलं पाहिजे, असा मी नियम केला. ग्रॅज्युएट असलं पाहिजे, कारण आजकालच्या बँकिंगमध्ये अष्टावधानी रिझर्व्ह बँकेचं सर्क्युलर वाचता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे, त्याच्यानुसार मला बोर्डामध्ये डिस्कस करायला पार्टिसिपेट होता आलं पाहिजे. आणि हा नियम उपविधी आणला बोर्डामध्ये. अनेक लोक आली. एक अशिक्षित बाईला कोणीतरी माझ्या विरुद्ध लिहून तिथं ठेवलं होतं, लिहून दिलं होतं. त्या बाईला उभा राहून प्रश्न विचारायचा सगळ्यांसमोर सभागृहामध्ये. सभागृह गच्चप भरलेलं, कारण ग्रॅज्युएट अट टाकल्यावर अनेकांचे पत्ते कट होणार होते असं त्या लोकांना वाटलं असेल त्या काळात. शिक्षकांची बँक खरी आमची. त्या बाईने मला एक उभं राहून प्रश्न विचारला, अनाजकर सांगा तुकाराम ज्ञानेश्वर काय ग्रॅज्युएट होते का हो? माझी बोलतीच बंद झाली. कारण तुकाराम ज्ञानेश्वर सारख्या विद्वान लोकांबद्दल त्या बाईने मला प्रश्न विचारला, ते ग्रॅज्युएट होते का? मग ही अट तुम्ही का सांगता? मला पटकन त्यावेळी सुचलं. म्हटलं ताई बरोबर आहे तुझं, तुकाराम ज्ञानेश्वर ग्रॅज्युएट नव्हते, पण त्यांच्या काळात रिझर्व्ह बँक पण नव्हती, तर माझ्या काळात ती आहे. त्यामुळे अष्टावधानी बँकिंग बदलतं बँकिंग आहे. त्यामुळे अष्टावधानी बँकर पाहिजे, अष्टावधानी संचालक पाहिजे, अष्टावधानी ग्राहक पाहिजे, अष्टावधानी सभासद पाहिजे. सभासदांनी पण असं नाही समजलं पाहिजे की वार्षिक सभा म्हणजे या सर्व संचालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्याकरता मला मिळालेला एक दिवस. त्यामुळे वार्षिक सभा म्हणजे कधी कधी 5 मिनिटात पार पडतात आणि कधी कधी शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत देखील खुर्च्यांचे फेकाफेक करून गोंधळाचं वातावरण. साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये तर कोल्हापूरचं उदाहरण मी ऐकलं त्यावेळी, इकडनं 2,500, या गटाचे 2,500, दुसऱ्या गटाचे 2,500 आणि त्यांना सांभाळायला 5,000 पोलीस. आणि गोंधळाच्या सुरत मंजूर नामंजूर बोर्ड. म्हणजे काय वार्षिक सभेचं आयोजन करायचं, नेमकं कायद्याला काय अपेक्षित आहे, नेमकं ते कसं झालं पाहिजे, हे जोपर्यंत आत्मसात करून घ्यायची इच्छा या अष्टावधानी सभासदाला होत नाही. त्यामुळे सभासद हा देखील एक अष्टावधानी पाहिजे, संचालक देखील अष्टावधानी पाहिजे. त्यामुळे अष्टावधानी मी त्यांना म्हणतोय अष्टावधानी सभासद असं आहे. त्यांच्याबद्दल पण तुम्हाला लिहावं लागेल की नुसतं सभासद म्हणजे आरोप नाही आहे. तर मग काही सभा 2 मिनिटात संपतात, काहीच गोंधळ नाही, एकदम एकच. डिव्हिडंड किती देणार सांगा, 15, 20 का नाही? मग त्याच्या पाठीवर नेमकं लॉजिक काय आहे? सर्वे हे जोपर्यंत असं समजून सांगितलं पाहिजे काय लॉजिक आहे याच्या पाठीवर. तसं आमची आई पूर्वीच्या काळी आम्ही नेहमी सांगायचो संध्याकाळच्या वेळी दही खाऊ नये. नाही खाऊ का? आई सांगते. पण दही काही खाऊ नये याचं जर एक्सप्लेनेशन कोणी छान दिलं, की ॲसिडिटी कशी तयार होते, तब्येतीला काय तयार होते, मग मला भीती वाटायला लागते की नाही बाबा माझी तब्येत बिघडेल. तसं रिझर्व्ह बँकेचे जे काही नियम आहेत, या रिझर्व्ह बँकेने जे काही किंवा प्रशासनाने कायदा आपला सहकार कायदा उपविधी याचे जे जे काही टाकलं जातं त्याच्या पाठीमागचं नेमकं लॉजिक काय, हेतू काय. म्हणून नेमकं ज्यावेळी मला कोथमीर साहेबांच्या कार्यक्रमात भेटले त्यावेळी मी त्यांना म्हटलं असं ऐकल्या की नेमकं त्याच्या पाठीमागं उद्देश काय. आणि उद्देश जर समजून आला
आपल्याला, तर मात्र आपल्याला रिझर्व्ह बँकेचा राग येत नाही, प्रशासनाचा राग येत नाही, सहकार खात्याचा पण राग येत नाही. कारण ते माझ्याकरता ती लक्ष्मण रेषा आहे आणि ते माझ्या भल्याचाच ते विचार करतात. हे ज्यावेळी मला पटायला लागतं त्यावेळी मग मी माझी त्यांचं ऐकण्याची वृत्ती वाढायला लागते. ज्यावेळी मला असं उलटं वाटायला लागतं, हा माझ्या व्यवसायामधला अडथळा आहे, हा मला रोखण्याचा प्रकार आहे, मग माझा रेजिस्टन्स वाढायला लागतो, माझा आवाज उगाच वाढायला लागतो. त्यामुळं नाही मग शेवट काय म्हणतात लोक, हे आम्हाला समजून घ्यायचं नाही. बॉस इज ऑलवेज राईट, एवढं बघा. रिझर्व्ह बँक बॉस आहे ना, बॉस इज ऑलवेज राईट असं बघून तुम्ही त्यांना फॉलो करा. पण व्यवसाय हे सहकार क्षेत्रामध्ये काम केल्याचा आनंद जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर निमकर साहेबांनी जर सांगितलं की अष्टाध्वनी असलं पाहिजे. आणि याच्यापुढे मी त्यांना एक विनंती करेल की खरंच या प्रत्येकाच्या पाठीमागं खूप डीपली विचार आहे. फॉर्म असाच का असावा? कर्ज मागणी अर्जामध्ये कर्जदाराच्या उत्पन्नावर अवलंबून असणारे लोक असंच का विचारतात? मास्टर अनास्कर, कर्जदाराची नातं, मुलगा, उत्पन्न किती मिळतं, हे का विचारलं जातं? हे का भरायचं? त्याच्या मागं सेक्शन 60 CPC सिव्हिल प्रोसिजर कोडची लिंक आहे. ती लिंक पण कोणीतरी विषद करायला पाहिजे. ही जर विषय केली तर कळेल की या फॉर्म भरण्यापाठीमागे नेमका हे का विचारलं जातं. नाही तर एक तसा फॉर्म आणायचा, तसा आपण छापायचा, वरती फक्त बँकेचं नाव काढून दुसरं बँकेचं नाव टाकायचं, कॉपी टू कॉपी करून पुढं चालायचं. असं यार इतका अवेअरनेस आज या क्षेत्रामध्ये मिळाला तर सगळेजण अष्टावधानी होतील. आणि सगळेजण अष्टावधानी झाल्यानंतर मग मात्र आपल्याला खरे या नियमांची किंवा शिक्षा, पेनल्टी 10 लाख रुपये, हे लाख रुपये, 1 कोटी पेनल्टी. आणि आज पेनल्टी खूप रिझर्व्ह बँक हे करायला लागली. म्हणजे या सगळ्या बँकांना प्रशिक्षित करायचं एकमेव साधन म्हणजे पेनल्टी, असं एक आजकाल रिझर्व्ह बँकेला वाटायला लागलं आहे. मग ते 1 कोटी रुपये साधं KYC इतकं झालं. फ्रॉड हा इन्फॉर्म नाही केला म्हणून 1 कोटीची पेनल्टी. त्यामुळे आज लोक पेनल्टी एखाद्या बँकेला बसले की वर्तमानपत्रामध्ये मोठं व्हायचं, या बँकेला 2 कोटीचा दंड. मग त्या दंडाचं आणि त्या बँकेच्या फिनान्शियल पोझिशनचं अर्थार्थी काहीही संबंध नसताना देखील दंड झाला आहे. एका ते अत्यंत सुदृढ बँकेला 10 कोटीचा दंड झाल्याबरोबर त्याच्या मागं डिपॉझिटची रांग लागायला लागते. त्यामुळे त्यांना देखील प्रशिक्षित करणं आवश्यक आहे, ठेवीदारांना देखील, की काय केलं म्हणजे तुम्ही रांगेत उभं राहू नका. नाहीतर रांगेत उभं राहिल्यानंतर जगातली श्रीमंत बँक बुडायला देखील 2 तास भास झाले. त्यामुळे त्यांना देखील आज प्रशिक्षित करायची गरज आहे. आणि सगळं आज या सहकार क्षेत्राला करायचं आहे. आणि ते निमकर साहेबांसारख्या या इतका हाडाचा कार्यकर्ता आहे हा, याला बघितलेलं आहे. म्हणजे पूर्वीपासून आम्ही प्रशिक्षणामध्ये एकत्र काम करतो. त्यामुळे निमकर साहेबांनी असंच या क्षेत्रामध्ये सतत प्रशिक्षण देत राहावं. असे चांगले उद्देश सफल करणारी पुस्तकं त्यांच्याकडनं प्रकाशित व्हावी अशी मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.